नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 34। राकेश, रीटा, अमृता आणि अमित नुकतेच एका पार्टीमधून घरी आले होते। आज बऱ्याच दिवसानंतर आपण फॅमिली फंक्शन अटेंड केलं। आपल्याला पाहून मिस्टर अँड मिसेस ओसवाल किती खुश झाले होते ना, अमृता म्हणाली। आपली मुलं मोठी झाली आहे, तरी आपण जबाबदारीमधून बाहेर पडत नाही। आता आपल्याला पण स्वतःसाठी जगायला हवं, राकेश म्हणाले। तसं सर्वांचं लक्ष समोर गेलं आणि त्यांना जबर धक्का बसला, कारण त्रिशा ही जान्हवीच्या पायांना मसाज करत होती, जे कोणालाही अपेक्षित नव्हतं। त्रिशा बेटा, अमितने आवाज दिला। हाय डॅडी, आलात तुम्ही? त्रिशा हसत म्हणाली। आय एम रिअली प्राऊड ऑफ यू बेटा, आत्ता आमची काहीही तक्रार नाही, अमित म्हणाले। ओ डॅडी, माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास झाला आहे त्यासाठी सॉरी। यापुढे मी कोणालाही तक्रारीची संधी देणार नाही, त्रिशा म्हणाली। अमितने तिच्या डोक्यावरून हात फिरवला। जान्हवीसाठी तिची नाटकं परिचयाची होती। आपण लग्नाची घाई करायला हवी। एकदा का विश्वा आणि त्रिशाचं लग्न झालं, त्यानंतर आपण आपली लाईफ जगण्यासाठी मोकळे, राकेश म्हणाले। तसा आरोहीचा चेहरा पडला। जोपर्यंत विश्वा स्वतःहून माझा स्वीकार करणार नाही, मी या लग्नाला संमती देणार नाही। आधीच माझ्यामुळे तो दुखावला गेला आहे, त्रिशा म्हणाली। असं बोलायचं नसतं बेटा, तू लहान असल्यापासून आम्ही तुला ओळखतो। तू मनाने चांगली आहेस आणि या घरात तूच आम्हाला सून म्हणून हवी आहे। बोलताना रीटाची नजर आरोहीवर होती। मी काय म्हणते अमित, तू विश्वजित सोबत बोलून घे, उगाच वेळ दौडायला अर्थ नाही। अमृताला तर कधी एकदा दोघांचं लग्न होतं असं झालं होतं। आरोहीने जान्हवीला तिच्या रूममध्ये आणलं आणि तिला मेडिसिन दिल्या। तिचा उतरलेला चेहरा जान्हवीच्या नजरेतून सुटला नव्हता। यावेळी त्रिशा स्मार्ट गेम खेळत आहे, पण याचा विश्वाभाईवर काहीही परिणाम होणार नाही, जान्हवी म्हणाली। त्रिशा मॅम आधीसारख्या राहिलेल्या नाहीत। माणूस एकदा नाटक करेल, पण तेच नाटक त्याला कंटिन्यू जमणार नाही, आरोही म्हणाली। तुझ्या मनात नक्की काय आहे? तुला भाईसोबत लग्न करायचं नसेल तर सांग, उगाच त्यांना आशेला लावू नकोस, जान्हवी चिडून म्हणाली। मला तसं म्हणायचं नव्हतं। आपल्याला मोठ्यांचा मान राखणं पण गरजेचं आहे। दोघांच्या लग्नासाठी घरच्यांनी किती स्वप्न पाहिली असतील, ती पूर्ण झाली नाही तर त्यांना किती वाईट वाटेल। हे बोलताना आरोहीला त्रास झाला होता। तू ना खरंच इम्पॉसिबल आहेस। यापुढे मी तुमच्यामध्ये अजिबात पडणार नाही। गुड नाईट, जान्हवीने झोपून घेतलं आणि आरोही आपल्या रूममध्ये निघून गेली। रात्री बराच उशिराने विश्वजित घरी आला होता, ज्याची कल्पना त्याने आधीच आरोहीला दिली होती, नाहीतर ती विनाकारण त्याची वाट पाहत बसली असती। विश्वजितला काही केल्या झोप येत नव्हती। त्याने सहज घड्याळात पाहिलं तर 11:30 वाजून गेले होते, म्हणून तो उठला आणि रूमच्या बाहेर आला। यावेळी सर्वीकडे शांतता होती। त्याने आजूबाजूला कोणी नाही याची शहानिशा करून घेतली।
आणि आरोहीच्या रूममध्ये शिरला. आरोही एका कुशीवर शांत झोपली होती. तो अलगद तिच्या बिछाण्यामध्ये शिरला व तिला पाठून मिठीत घेतले. तुम्ही इथे काय करत आहात? कोणी पाहिलं तर काय विचार करतील? तुम्हाला ना काहीच समजत नाही. आरोही घाबरली होती, पण तो काही तिला सोडायला तयार नव्हता. मला झोप येत नव्हती, त्याला मी तरी काय करणार? मला डिस्टर्ब करू नको, कारण एकदा का माझी झोप उडाली त्यानंतर तुझं काही खरं नाही, विश्वजित म्हणाला. त्याच्या बालिशपणाचं तिला हसू येत होतं. तिनेही स्वतःला त्याच्या मिठीमध्ये झोकून दिलं. राग येणार नसेल तर एक बोलू, आरोही म्हणाली. ऐकतोय. विश्वजितचे डोळे अजूनही मिटलेले होते. सर्वांची इच्छा आहे की तुमचं लग्न त्रिशा मॅडम सोबत व्हावं. त्यात तिचा स्वभाव आधीसारखा राहिलेला नाही. ती जान्हवीची खूप काळजी घेते. आज तर त्यांनी जान्हवीच्या पायांची मसाज केली, आरोही म्हणाली. त्याने अलगद तिची हनुवटी वर उचलली. तुझी इच्छा आहे की मी तिच्यासोबत लग्न करावं? मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण तुला माझी दुसरी बायको व्हावं लागेल. चालेल ना? विश्वजित म्हणाला. तुम्ही दोघींसोबत लग्न करणार आहात? आरोहीचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले होते. या जगात मी पहिला नसेल जो 2 लग्न करणार आहे. माझ्यासोबत लग्न झाल्यानंतर त्रिशाला पाटील घराण्याची सून बनण्याचा मान मिळेल आणि तुला माझी बायको असण्याचा अधिकार. काय विचार आहे? विश्वजित तिच्या गालांवरून बोटं फिरवत म्हणाला. मी फक्त तुमचं मत पाहत होते. तुम्ही असे असाल असं वाटलं नव्हतं. मी नाही बोलणार तुमच्यासोबत. आरोही रुसली होती, ज्याचं त्याला हसायला येत होतं. राग आला ना? मग काय गरज होती तिचं नाव काढायची? त्यापेक्षा तिच्या रूममध्ये गेलो असतो तर माझा फायदा तरी झाला असता. विश्वजित मुद्दाम तिला चिडवत होता. विश्वा, आरोही रडवेली झाली. तसं त्याने तिला मिठीत घेतलं. कितीही अडथळे आले तरी आपलं लग्न होणार आणि यामध्ये बदल होणार नाही. आणि कोण काय बोलतो याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. आता तू झोपणार आहेस की मी? विश्वजित तिच्या दिशेने झुकला आणि तिचे मऊशार ओठ आपल्या ताब्यात घेतले. समशेरा सेलिब्रेट करण्यासाठी जयासोबत 5 स्टार हॉटेलमध्ये आला होता. तिथे त्याने आलिशान सूट बुक केला होता, कारण यानंतर दोघांच्याही आयुष्याला एक वेगळं वळण मिळणार होतं. यापुढे दोघेही आपलं पूर्ण जीवन सुख शांतीने व्यतीत करणार होते. चिअर्स. दोघांनीही टॉस केलं. माझा अजूनही विश्वास बसत नाही. मी स्वप्नात तर नाही ना? एका चुटकीसरशी माझे सर्व प्रॉब्लेम सॉल्व झाले. आरोहीच्या हातामध्ये जादूची छडी आहे. तिने मला पंख दिले आहे. आता मी आकाशामध्ये उंच भरारी घेऊ शकते. जया भारावून गेली होती. तू मनाने चांगली आहेस, ज्याचं फळ तुला मिळालं आहे. नाहीतर या जगात असे कित्येक लोक असतात जे आपल्या वाईट वर्तनाने कधीच पुढे जात नाही. समशेरा म्हणाला. पाहिलं, मी सांगायची विसरली. त्या दिवशी नीलू आली होती. ती सांगत होती की आरोही. ती पुढे काही बोलणार. त्याने जयाच्या ओठांवर बोट ठेवलं. आपण सेलिब्रेट करण्यासाठी आलेलो आहोत, म्हणून
यापुढे एक शब्दही नाही. शमशेराने हळूवारपणे तिच्या मानेवरून बोटं फिरवली. एकदा माझं ऐकून तर घे, जया रिक्वेस्ट करत होती. आजची रात्र आपली आहे. शमशेराने तिच्या हातातील ग्लास टेबलवर ठेवला आणि तिला दोन्ही हातावर उचलून बेडच्या दिशेने घेऊन गेला. तिला पण त्याच्यासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करायचा होता, म्हणून तिने तो विषय अर्धवट सोडला. सकाळी सिद्धार्थ घरी आला होता. त्यावेळी जान्हवी हॉलमध्ये बसली होती. हाय जानू, कशी आहेस? सिद्धार्थने विचारले, पण तिने काहीच उत्तर दिलं नाही. माझं काही चुकलं आहे का? नाही म्हणजे मला तसं काहीच आठवत नाही, सिद्धार्थ डोकं खाजवत म्हणाला. जानू तुझ्यासोबत अजिबात बोलणार नाही. किती दिवस झाले ती बिचारी तुझी वाट पाहत आहे आणि तू चेहरा दाखवायला तयार नाही, आरोही म्हणाली. ओ तो ये बात है. मला डेली ऑफिस जावं लागतं. त्यात इथे यायचं म्हणजे मला 2 तास लवकर उठावं लागतं. त्यात मुंबईची ट्रॅफिक विचारू नका. म्हणून मी सरळ ऑफिसमध्ये जातो, सिद्धार्थ म्हणाला. हाय सिद्धार्थ, मी तुझीच वाट पाहत होतो. काही फिगर मॅच होत नाही. ऑफिसनंतर आपण राहिलेलं काम कंप्लीट करूयात. अभिजित नुकताच खाली आला होता. माझ्याने होणार नाही. माझी झोप पूर्ण होत नाही. तुझ्यासाठी अर्ध्या तासाचा डिस्टन्सवर ऑफिस आहे, पण माझा ट्रॅफिकमध्ये किती टाइम वेस्ट होतो याची तुला कल्पना नाही, सिद्धार्थ म्हणाला. त्यावेळी राकेश आणि अमित तिथेच बसले होते. माझ्याजवळ एक सोल्युशन आहे. तू आमच्या घरी राहायला ये, जेणेकरून अभिजित आणि तुला सोबत काम करता येईल आणि तुझा ट्रॅव्हलिंगचा प्रश्न सुटेल, राकेश म्हणाले. तशा जान्हवीच्या मनामध्ये गुदगुल्या होऊ लागल्या. ग्रेट, अशाने मला पण सोबत होईल आणि आपल्या जानूला पण कंपनी मिळेल, अभिजित म्हणाला. सॉरी अंकल, पण माझं तुमच्या घरी राहणं योग्य वाटणार नाही. हवं तर मी तुमच्या एरियामध्ये फ्लॅट पाहतो. सिद्धार्थने नकार दिला, जे ऐकून त्रिशाच्या जीवात जीव आला. आमचा बंगलो बाजूला आहे. तू तिथे शिफ्ट होऊ शकतो. चालेल ना डॅडी, त्रिशा म्हणाली. सिद्धार्थला प्रॉब्लेम नसेल तर माझी काहीच हरकत नाही, अमितने संमती दिली. तसा जान्हवीचा चेहरा पडला, जे आरोहीने बरोबर ताडलं. इतक्या मोठ्या बंगल्यामध्ये सिद्धार्थ एकटा काय करणार? म्हणजे सिद्धार्थ सर हे अभिजित सरांचे फ्रेंड आहे. आपण त्यांना असं एकटं सोडू शकत नाही, आरोहीने मध्यस्थी केली. तेवढ्यात विश्वजित पण खाली आला. तुमचे चेहरे का पडले आहे? काही गंभीर विषयावर चर्चा चालली होती का? विश्वजितने विचारले. सिद्धार्थला ट्रॅफिकमुळे उशीर होतो. तो आपल्या घरी राहिला तर चालेल ना? नाहीतर मी त्याला अमित अंकलच्या बंगलोवर शिफ्ट करतो, अभिजितने विचारले. त्याची काहीही गरज नाही. तो आपल्या घरी आरामात राहू शकतो. आज ऑफिस वर्क साईडला ठेवा आणि तुझी शिफ्टिंग करायला घे. फायनल डिसिजन विश्वजितने घेतला आणि शेवटी या संभाषणाला एकदाचा पूर्णविराम लागला. यापुढे सिद्धार्थ आपल्या डोळ्यासमोर राहणार म्हणून जान्हवी सुखावली होती, पण त्रिशाच्या तोंडचं पाणी पळालं होतं. आत्ता कुठे तिची गाडी रुळावर येत होती. या काही दिवसांमध्ये तिने घरच्यांच्या मनात स्थान उत्पन्न करण्यासाठी बरेच कष्ट घेतले होते. त्याला काहीच अर्थ राहणार नव्हता. खंडू
खिडकीमध्ये उभा राहून आतमध्ये काय चाललं आहे ते पाहत होता. पाटील यांच्या फॅमिलीमध्ये बरेच मेंबर होते. अशात आरोहीपर्यंत पोहोचणं मुश्किल होतं. म्हणून त्याला आणखी माणसाची मदत घ्यावी लागणार होती. पण गेटजवळ 4 सिक्युरिटी गार्ड हातामध्ये बंदुका घेऊन उभे होते. त्यांच्या डोळ्यांमध्ये धूळ झोकणं सोपं नव्हतं. म्हणून काहीतरी मोठा प्लॅन करणं गरजेचं होतं. तो आपल्याच विचारात हरवला होता. तसा त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला आणि त्याने दचकून मागे पाहिलं. क्रमश. पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.